नमस्कार मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सिद्धिविनायक देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए अमरावती येथे, ऑप्शन बी पुणे येथे, ऑप्शन सी अहमदनगर येथे, ऑप्शन डी जालना येथे. उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अहमदनगर येथे. आणि हो मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून हे अहिल्यानगर हे झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे लोक सर्वात जास्त कष्टाळू मानले जाते? ऑप्शन आहेत मित्रांनो. ऑप्शन ए स्पेन, ऑप्शन बी जपानमधील, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी जपान. पुढचा प्रश्न, गोंड राजाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए गडचिरोली जिल्ह्याला, ऑप्शन बी चंद्रपूर जिल्ह्याला, ऑप्शन सी नागपूर जिल्ह्याला, ऑप्शन डी वर्धा जिल्ह्याला. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चंद्रपूर जिल्ह्याला हा गोंड राज्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, दुधात काय मिसळून प्यायल्याने आपला मेंदू हा तीक्ष्ण होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए बदाम, ऑप्शन बी काजू, ऑप्शन सी अक्रोड, ऑप्शन डी बडीशेप. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी बडीशेप. दुधात बडीशेप मिसळून प्यायल्याने मेंदू हा तीक्ष्ण होतो. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला मिनी इंडिया असे म्हटले जातात? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए इंदोर शहराला, ऑप्शन बी मुंबई शहराला, ऑप्शन सी दिल्ली शहराला, ऑप्शन डी बँगलोर शहराला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दिल्ली या शहराला मिनी इंडिया असे म्हटले जातात. पुढचा प्रश्न, आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पचन झालेले अन्न साठवणे, ऑप्शन बी रक्तपुरवठा करणे, ऑप्शन सी रक्ताचे शुद्धीकरण करणे, ऑप्शन डी पचन प्रक्रियेस मदत करणे. उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वृक्षाच्या पानापासून बीडी तयार केली जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए कात या वृक्षाच्या पानापासून, ऑप्शन बी सागाच्या पानापासून, ऑप्शन सी तेंदूच्या पानापासून, ऑप्शन डी खैराच्या पानापासून. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तेंदूच्या वृक्षाच्या पानापासून ही बीडी तयार केली जाते. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात महागडा खेळ हा कोणता आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी घोड्याची शर्यत, ऑप्शन डी हॉकी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जगातील सर्वात महागडा खेळ हा घोड्याची शर्यत हा खेळ आहे. पुढील प्रश्न, काय खाल्ल्याने आपली गुडघेदुखी बरी होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए अंडा खाल्ल्याने, ऑप्शन बी मध खाल्ल्याने, ऑप्शन सी सोयाबीन खाल्ल्याने, ऑप्शन डी गाजर खाल्ल्याने. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सोयाबीन. सोयाबीन खाल्ल्याने गुडघेदुखी ही बरी होते. पुढचा प्रश्न, भारतातील दुसरी सर्वात मोठी
लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए गंगा नदी, ऑप्शन बी यमुना नदी, ऑप्शन सी गोदावरी नदी, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा नदी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीराचा असा कोणता अवयव आहे तो जीवनभर वाढतच राहतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए मेंदू, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी जीभ, ऑप्शन डी हृदय. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. मानवी शरीराचा जीभ हा अवयव जीवनभर वाढत राहतो. पुढचा प्रश्न, रक्ताचे एकूण किती गट आहे? ऑप्शन आहेत. 2 गट, ऑप्शन बी 4 गट, ऑप्शन सी 5 गट, ऑप्शन डी 6 गट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. रक्ताचे एकूण 4 गट आहे, ते ए, बी, ए बी आणि ओ. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये फक्त संगीत आहे, शब्द नाहीत? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी ग्रीस, ऑप्शन सी स्पेन, ऑप्शन डी इटली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. स्पेन या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये फक्त संगीत आहे, एकही शब्द नाही. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए बुर्ज खलिफा, ऑप्शन बी शांघाय टॉवर, ऑप्शन सी सेंट्रल पार्क टॉवर, ऑप्शन डी वुहान केंद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए. बुर्ज खलिफा ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए कानाचे हाड, ऑप्शन बी मांडीचे हाड, ऑप्शन सी मणक्याचे हाड, ऑप्शन डी पायाचे हाड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मांडीचे हाड. पुढचा प्रश्न, पहिले महायुद्ध किती वर्ष चालले? ऑप्शन आहेत. 3 वर्ष चालले, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 6 वर्ष, ऑप्शन डी 4 वर्षापर्यंत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4 वर्षापर्यंत हे पहिले महायुद्ध चालले. ते 1914 ते 1918 या दरम्यान युद्ध सुरू होते. पुढचा प्रश्न, कोणते फळ खाल्ल्यावर मच्छर आपल्याला जास्त चावतात? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए किवी, ऑप्शन बी संत्रे, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी आंबा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी केळी हे फळ खाल्ल्यावर मच्छर जास्त चावतात. पुढील प्रश्न, पृथ्वीवर उगवलेली पहिली भाजी ही कोणती आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए भेंडीची भाजी, ऑप्शन बी कोबी, ऑप्शन सी बटाटा, ऑप्शन डी गाजर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बटाटा ही पृथ्वीवर उगवणारी पहिली भाजी आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच मिनार कोणते आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए चार मिनार, ऑप्शन बी कुतुब मिनार, ऑप्शन सी शहीद मिनार, ऑप्शन डी झुलता मिनार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कुतुब मिनार हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे, ते दिल्ली येथे आहे. आणि तसेच चार मिनार हे हैदराबाद येथे आहे, शहीद मिनार हे कोलकाता येथे आहे, झुलता मिनार हे अहमदाबाद येथे आहे. पुढील प्रश्न हा मित्रांनो तुमच्यासाठी, एका दिवसात किती सेकंद असतात?
या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.